पनवेल एसटी स्थानकात मध्यरात्री उतरलेल्या एका प्रवाशाला रिक्षा चालक व त्याच्या महिला सहकाऱ्यांनी फसवून लूटमार केल्याची घटना नुकतीच घडली। मात्र दक्ष तालुका पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी रिक्षा चालक व या महिलांना सापळा रचून अटक केली। पनवेल एसटी स्थानकामध्ये मध्यरात्री एक प्रवासी उतरला। त्यांना परदेश शाळेतील लॉजवर जायचं होतं म्हणून त्यांनी रिक्षा केली। मात्र रिक्षा चालकाने त्यांना पनवेल पुणे मार्गाकडे नेलं। काही वेळाने दोन महिला त्यांच्या रिक्षामध्ये बसल्या। प्रवाशाने हटकले असता प्रथम महिलांना सोडतो आणि नंतर तुम्हाला लॉजवर नेतो असं रिक्षा चालकाने सांगितलं। मात्र डेरवली येथे आले असता तिथे असलेली आणखी एक महिला अशा 3 महिला आणि रिक्षा चालक यांनी त्या प्रवाशाला मारून लुटलं। त्याच्याकडील सोन्याची चेन आणि रोख 1200 रुपये काढून घेतले। नंतर पीडित व्यक्तीने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार नोंदवली। त्यानुसार पोलिसांनी एसटी स्थानकात सापळा रचून दुसऱ्या दिवशी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं। त्याच्या माहितीनुसार अन्य महिलांना देखील ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडील त्या प्रवाशाची सोन्याची चेन जप्त केली आहे। पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकार्यांनी ही कारवाई केली आहे। पनवेल एसटी स्टँड वरती एक प्रवासी रात्री दीड वाजताच्या सुमारास उतरला आणि त्याला इथं लॉजमध्ये जायचं होतं। तर तो एका रिक्षामध्ये बसला। रिक्षामध्ये बसल्यानंतर ती रिक्षा लॉजच्या बाजूला न नेता रिक्षावाल्याने मुंबई पुणे रोडने घेऊन गेला। तिथून थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याच्या रिक्षामध्ये आणखी एक महिला बसली। नंतर आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आणखी एक महिला बसली त्याच्यामध्ये। अशा दोघी महिला त्या फिर्यादीच्या दोन्ही बाजूला बसल्या आणि त्यांनी रिक्षावाल्याला सांगितलं की मला तू इकडे कुठे घेऊन चाललास, मला तर परदेश शाळेमध्ये जायचं आहे, स्त्री लॉजमध्ये। तेव्हा त्या महिला बोलल्या की हा आम्हाला सोडेल आणि मग तुला सोडायला येईल। त्यांनी रात्रीची वेळ आहे आणि महिला आहेत म्हणून त्यांनी ते मान्य केलं। परंतु ह्या महिलांनी आणि रिक्षावाल्यांनी आपसात संगनमत करून त्याला मुंबई पुणे रोडनी त्याला डेरवली गावी घेऊन गेले। त्या ठिकाणी एका महिलेचा भाड्याने रूम घेऊन ती राहत आहे तिथं। त्या ठिकाणी आणखी एक महिला हजर होती। अशा 3 महिला आणि हा रिक्षावाला ह्यांनी फिर्यादीच्या गळ्यातली सोन्याची चेन आणि पॅन्टच्या खिशातील 1200 रुपये असे जबरीने काढून घेऊन त्याला ठोसामुक्याने मारहाण करून तो तिकडनं पळून जात होता। परंतु तरी पण पूर्ण आहे त्याचा पाठलाग करून रिक्षा घेऊन आले आणि त्याला रिक्षात बसवून रेल्वे स्टेशनला आणून पनवेल रेल्वे स्टेशनला आणून सोडलं। त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आला। सकाळी त्यांनी आपल्याकडे तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाजीराव भोसले व इतर वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदरचा गुन्हा तपास दाखल करून आम्ही त्रोटक अशा रिक्षाच्या मिळालेल्या नंबरवरून फक्त पनवेल एसटी स्टँड येथे सापळा लावला आणि थोड्या वेळाने बातमीदारांनी आमच्या सांगितलं की ती या नंबरची रिक्षा अमुक ठिकाणी पनवेल एसटी स्टँडच्या तिथे उभी आहे। रिक्षामध्ये कुणीही नव्हतं म्हणून आम्ही आणखीन सापळा लावूनच तिथे राहिलो आणि पुन्हा रिक्षा चालू करायला ज्यावेळी तिथं रिक्षा चालक आला त्यावेळी आम्ही त्याला तिथं पकडलं आणि त्याला विचारपूस केली असं त्यानं सदरचा गुन्हा केल्याचं कबूल करून आपल्या सहकारी महिला ह्या पण पंचमुखी हनुमान मंदिराच्या जवळ येणार आहेत असं सांगितल्याने पुन्हा त्या ठिकाणी सापळा लावून महिला कर्मचाऱ्यासह त्या सदर महिलांना पकडून त्यांना अटक करून तेथे एक महिला आहे तिच्याकडनं फिर्यादी यांची सोन्याची चेन रिकव्हर झालेली आहे। पुन्हा